हॅलो. तर आज बनवला एसर. तर ते कशासाठी तुम्हाला पुढं सांगते. त्या अगोदर माझं रुटीन शेअर करते. तर आज सकाळी मी 5:30ला उठले होते. कारण की आज मला लॉंग ब्लॉग शूट करायचा होता आणि त्यामुळे उठले होते लवकर. पण झालं असं की दादूही माझ्यासोबत उठला, तर त्यामुळं त्याच्यासोबत खेळण्यामध्ये 1 तास गेला. तर 6:30 वाजले. त्यानंतर मग पूर्ण उजाडलं होतं. परवा दिवशीपासून खूप जास्त पाऊस पडत आहे आणि आज थोडंसं उघाड दिली होती पावसानं. त्यामुळेच म्हटलं की आज गच्चीवरती जाऊया आणि झाडाची काय हालचाल सुरू आहे ती बघून येऊ. तर सकाळी सकाळी वरती गेले आणि झाडं पाहिली. तर झाडं 8 दिवसाखाली जो भाजीपाला आईने लावला होता, तर ते एकदम छान आला होता. आणि त्यानंतर मग खाली आले, माझं आवरलं आणि स्वयंपाकाला लागले. तर बघा, आज स्वयंपाक मला रिया करू लागली होती. तर तसं काही नाही. तर तिला फक्त पीठ खेळायचं होतं, त्यामुळं ती तशी करत होती. कोणाचंच काय ऐकेना, तिला किती बी घेऊन गेले तरी. आणि त्यानंतर मग मस्त अशी पूजा करून घेतली. तर बघा, पूजा केल्याच्यानंतर देवघर किती छान वाटतं. आणि त्यानंतर मग रिया आज बनवायचं जातीसाठी होतं मला नाचणी सत्व. तर त्यासाठीच मी अगोदरच 3-4 दिवस झाले नाचणी स्वच्छ धुवून वाळू घातली होती आणि त्याला आज मुहूर्त लागला होता भाजायला. आणि त्यानंतर मग राजगिरा पण भाजला. तर एवढा सारा एसर कशासाठी बनवला आहे ते सांगते. तर काही नाही, आपल्या दररोजच्या भाजीसाठी बनवलेला आहे एवढा सारा एसर. आणि ते बनवण्यासाठी तर मी पण फर्स्ट टाईमच बनवत आहे एसर. ह्याच्या अगोदर कधी बनवलेला नाही. तर त्याची रेसिपी एकदम सोपी आहे. धने, नंतर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणार ते म्हणजे बाजरी, धने, हरभऱ्याची डाळ, डाळवं आणि थोडेफार खडे मसाले. तर हे सगळं टाकून मी आज एसर बनवला आहे आणि खरंच खूप छान झाला होता. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. उद्या भेटूया आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.